नमस्कार मंडळी. आज मी करते आहे बारीक मेथीची भाजी. तर त्याचं मी हे देठ आहेत ती काढून घेतलेली आहेत आणि भाजीचे 2 तुकडे करून घेतले आहेत आणि भाजीला जी गाठ मारलेली होती ना ते सुद्धा काढून घेतले आणि असं करून सगळी भाजी माझी निवडून झाली आहे. आता स्वच्छ 3 ते 4 पाण्याने ही भाजी धुवायची, नाहीतर त्याच्यामध्ये वाळू असते खाली बघा, भरपूर वाळू होती, ती सगळी काढून घ्यायची, मगच ही भाजी करायला सुरुवात करायची. तर आता मी भाजी स्वच्छ झाली आहे. तर कांदे चिरून घेतलेत मोठे मोठे 2, ते बारीक चिरून घेतलेत. टमॅटोसुद्धा असेच बारीक चिरून घेतलेले आहेत. तर आता कांदे टमॅटे दोन्हीसुद्धा चिरून झालेत. आता फोडणी करूया. तर तेल घेतले कढईमध्ये, त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीला आणि थोडासा लसूणसुद्धा टाकलेला आहे चेचलेला. तो थोडासाच परतून घ्यायचा. मग चिरलेले 2 कांदे आहेत ते टाकायचे, परतून घ्यायचे. लवकर परतले जावेत म्हणून त्यात मीठसुद्धा टाकलं आहे, टमॅटोसुद्धा टाकलेत. आता टमॅटो छान विरघळेपर्यंत झाकून ठेवूया आणि थोडेसे विरघळले की मग आता परतून घेऊया थोडंसं. मग त्यात टाकलं हिंग, हळद आणि घरगुती तिखट 2 चमचे आणि छान परतून घेतलं आहे. नंतर त्याच्यात बारीक चिरलेले बटाटेसुद्धा टाकलेत. आता बटाटे थोड्या वेळासाठी झाकून घेऊया आणि मंद आचेवर थोडंसं शिजून देऊया. अर्धवट शिजलेल्या बटाट्यांमध्ये चिरलेली मेथीची भाजी टाकूया. आता ही मेथीची भाजी छान परतून घेऊया आणि 5 ते 6 मिनटासाठी झाकून ठेवूया, पाणी न टाकता. पाणी अजिबात टाकायचं नाही. तोपर्यंत आपलं हे साधं वरण, अगदी साधं आहे, अजिबात फोडणी वगैरे केलेली नाही आहे, ते वरणसुद्धा तयार आहे. चपात्यासुद्धा माझ्या करून झाल्यात, भात झालेला आहे आणि आता वाढून घेऊया. तर बघा, आधी भाजी दाखवते तुम्हाला. बटाटे एकदम छान शिजलेत आणि भाजीसुद्धा छान शिजली. आता आपण वाढून घेऊया. या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा.